तर हाय हॅलो मैत्रिणी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे जया फॅशन यूट्यूब चॅनलमध्ये. तर शिलाईकाम कसं वाढवणे यावर व्हिडिओ बनवणार आहोत. तर तुम्ही जर चालू करत असाल शिवणकाम तर तुम्ही आधी स्वतःचे ब्लाऊज स्टिच करा आणि नंतर ते व्हॉट्सॲप किंवा यूट्यूबवरती तुम्ही ते डिझाईन शेअर करू शकता. आणि आपल्या आसपास जवळ एरियामध्ये सुद्धा तुम्ही बाईंना सांगू. तर जवळच्या सुद्धा आसपासच्या बाजूला सुद्धा तुम्ही सांगू शकता की तुम्ही शिवणकाम स्टार्ट केलेलं आहे आणि तुम्ही ते तुमचे स्टिच केलेले ब्लाऊजसुद्धा तुम्ही दाखवू शकता आणि त्यांच्याकडून तुम्ही ऑर्डर घेऊ शकता. तर स्टार्टिंगला थोडं घाबरल्याने होतं आहे, पण एकदा तुम्हाला सवय झाली ब्लाऊज शिवण्याची आणि स्टिचिंग करण्याची तर तुम्हाला नंतर ब्लाऊज घेताना काहीच वाटत नाही. त्यामुळे शिवणकाम पण आणि एकदा शिवणकाम करायला लागलं तर आपली प्रॅक्टिस झाली की आपल्याला भीती वाटत नाही ब्लाऊज वगैरे स्टिचिंग करायचे. तर त्यासाठी तुम्ही घरातनं सुद्धा चालू करू शकताय आणि तुमचा चांगला क्लास वगैरे झाला असेल तर तुम्ही शॉप पण टाकू शकताय तुमचं आणि तुमचे कस्टमरसुद्धा वाढवू शकताय. तर शॉप टाकण्यासाठी भांडवल पण लागतं आहे, तर तुम्हाला तेवढं भांडवल अवेलेबल असेल तर तुम्ही ते करू शकता. पण ज्यांना अवेलेबल नसेल ते घरातनं पण शॉप चालू करू शकता. तर मी पण असे एक छोटं करून शॉप चालू केलेलं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर मी असे ब्लाऊज वगैरे लावलेले आहेत, असे मी स्टिच केलेले ब्लाऊज आहेत ते मी इथे लावलेले आहेत. आणि या पद्धतीने साड्यासुद्धा मी फॉल पिको करते. तर ह्या साड्या मी स्वतः फॉल लावलेला आहे ह्यांना, ते पाहू शकता. तर ह्या साड्या पण आहेत, ह्या मी स्वतः फॉल पिको केलेल्या आहेत. ह्या एका कस्टमरच्या आहेत. ह्या 3 साड्या आहेत फॉल पिकोला आणि 2 ब्लाऊज शिवायला आहेत. तर ब्लाऊज शिवल्यानंतर मी तुम्हाला याचे दाखवलंच कसे स्टिच केलेत आहेत. आणि मी शिवलेले आहे एकाच कस्टमरचे 6 ब्लाऊज आहेत, एक कटोरीचे 2 आहेत आणि प्रिन्सेस कटचे 6 आहेत. असे 9 ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहेत. तर मी ह्यापैकी 4 ब्लाऊज शिवलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हा प्रिन्सेस कट, हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. हा तुम्ही पाहू शकता आम्ही कसा शिवलेला आहे. इथं मागे एक गोल लावलेला आहे आणि असं चौकोनी गळा घेतलेला आहे. तर हे मी ब्लाऊज स्टिच केलेले आहेत. तर मी आधी पण घरातनंच करत होते, तर इथे पण मी घरातनं शॉप ओपन केलेलं आहे आणि आता माझे कस्टमरसुद्धा येत आहेत. तर मी तुम्हाला त्याचे उदाहरण दाखवत आहे की घरातनं सुद्धा चालू करून एवढे चांगले ब्लाऊज मी शिवते आणि कस्टमर पण येत आहेत. तर हे बघा, हा एक आहे, हा पैठणीवरचा ब्लाऊज आहे. असं मी मागे केलेला आहे, असे लटकन लावलेले आहेत आणि असे मोठे स्लीव ठेवलेले आहे याचे, तुम्ही पाहू शकता. आणि हा प्रिन्सेस कट आहे. पुढे अजून एक आहे प्रिन्सेस कटच आहे. हा लेस लावलेले आहे मागं मी पद्धतीने, लटकन पण लावलेले आहेत आणि पुढे प्रिन्सेस कट आहे. त्यानंतर हा एक कटोरी ब्लाऊज आहे. तर हे 9 ब्लाऊज होते. तर ह्याच्यातले अजून हे 4च मी शिवलेले आहेत. तर अजून मला 5 ब्लाऊज शिवायचे आहेत. तर हा कटोरी ब्लाऊज आहे, मागे इथे लटकन लावलेलं आहे आणि ह्या असं चौकोनी गळा शिवलेला आहे. आणि ह्या साड्या 2 फॉल पिको केलेल्या आहे. तर एका दिवसामध्ये मी किती ब्लाऊज शिवते, तर एका दिवसामध्ये मला 4 ब्लाऊज येतात शिवायला आणि मी एका दिवसात शिवते पण तेवढे. आणि साडीला फॉल पण पिको करता येतो आहे, तो पण जशा साड्या येतील तशा मी करत असते. तर फॉल पिकोला सुद्धा आपल्याला 70 रुपये देतात, त्यातनं पण आपल्याला फॉल 20 रुपयाचं गेलं तरी 50 रुपये आपल्याला प्रॉफिटच आहे. आणि ब्लाऊजची शिलाई जसे जसे एरिया वाईज असतात, तर तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहता तर त्यावर डिपेंडेंट असतं. तर मी गावाकडे राहते म्हणून आमच्या इकडे शिलाई कमी आहे. तर आमच्या इकडं 250 रुपये कटोरी ब्लाऊजला आणि 300 रुपये प्रिन्सेस कटला असे आहेत. पण मी नवीन असल्यामुळे कमीच घेते. तर मी कटोरी ब्लाऊजला 200 रुपये घेते आणि प्रिन्सेस कट ब्लाऊजला 250 रुपये घेते. तर नवीन असल्या का तुम्ही पण
थोडं मार्जिन कमी ठेवत जा. कस्टमर वाढतात, मग कस्टमरला एकदा काम आवडलं की ते परत पुन्हा तुमच्याकडे येतात. तर कशी वाटते तुम्हाला आयडिया मी सांगितलेली, आवडली का? आणि तर तुम्हाला सांगितलेली माहिती आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलला. आणि तुम्ही पण घरातनं नवीन सुरुवात करू शकताय. तर आधी तुम्हाला प्रॅक्टिस करायची गरज पडणार आहे. तर नवीन शिकणाऱ्यांसाठी आधी तुम्ही क्लास जॉईन करा कोणतं तरी, नाही तर यूट्यूबवर वगैरे पाहून तुम्ही पण स्टिचिंग चालू करू शकताय आणि घरी बसून तुम्ही पण तुमचा इन्कम वाढवू शकताय. तर आता शिलाई पण खूप वाढलेली आहे. तर तुम्हाला पण नाही बिझनेस वगैरे करायचा नाही, तुम्हाला दुकान वगैरे टाकायचं, तरी तुम्ही तुमचं स्वतःचं घरी बसून ब्लाऊज शिवू शकताय. तर कशी वाटते आयडिया तुम्हाला? तर कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.